जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही चाललो आहे विसापूर किल्ल्याची भटकंती करायला। मुंबई पुणे लोह मार्गावर मळवली रेल्वे स्थानकावर उतरावे, इथून भाजे गावात यावे। भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास 2 वाटा आहेत। भाजे गावात येताच डाव्या बाजूला बघितल्यावर पहिल्यांदाच आपल्याला महाराजांचे दर्शन होते। महाराजांचे दर्शन घेऊन पुढे आल्यास आपल्याला एक मंदिर बघायला मिळते। तिथून थोडा वेळ चालत गेल्यानंतर आपल्याला भाजे धबधबा पाहायला मिळतो। भाजे गावामधून विसापूर किल्ल्याचे अंतर हे 3 ते 4 किलोमीटर इतके आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत। पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते। भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत। या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते। उजवीकडची पायवाट धरल्यावर 20 मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात। या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायऱ्यापाशी जाऊन पोहोचतो। दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे। गायमुख खिंडीकडून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर येऊन जाते। किल्ल्याकडे जाताना आपल्याला पाण्याचे लहान मोठे प्रवाह बघायला मिळतात। किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता नागमोडी वळणांचा आहे। तीन 4 किलोमीटर चालत आल्यानंतर समोर दिसतो तो आपल्याला किल्ले विसापूर। समोर चालत गेल्यानंतर आपल्याला एक डाव्या बाजूला कच्चा रस्ता लागतो। हा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत नेऊन पोहोचवतो। पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा घाटाचे संरक्षण करतो। कच्च्या रस्त्यावरून समोर चालत आल्यानंतर आपण थेट ट्रेकिंग पॉइंटला येऊन पोहोचतो। इथे आपल्याला विसापूर किल्ल्याचा बोर्ड पाहायला मिळतो। इथूनच सुरुवात होते आपल्या खऱ्या ॲडव्हेंचरला। पूर्वीपासून लोहगड विसापूर हे आवळेजवळे किल्ले म्हणून ओळखले जातात। शिवकालात हा किल्ला इसागड या नावाने ओळखला जात होता। याच प्राचीन स्वतंत्र इतिहास फारसा ज्ञात नाही, परंतु लोहगडच्या इतिहासात तो सामावलेला असावा। प्रथम विसापूर जिंकून मग लोहगड घेतल्याचे अनेक ऐतिहासिक उल्लेख सापडतात।
इथून समोर चालत गेल्यानंतर आपल्याला 2 दुकाने पाहायला मिळतात. डाव्या बाजूला आला असता आपल्याला कातळकोरीव पाण्याचे टाकं पाहायला मिळते. आणि इथून सुरू होतो आपला खरा ॲडव्हेंचरस ट्रेक. वर येऊन पाहिल्यानंतर आपल्याला संपूर्ण परिसर धुक्यामध्ये लुप्त झालेला दिसतो. हा थ्रिलर पॅच कव्हर केल्यानंतर आपण किल्ल्यावर येऊन पोहोचतो. विसापूर किल्ल्याचे बांधकाम बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी केले होते. पेशवाईत या किल्ल्याचा उपयोग तुरुंगासाठी करण्याचा विचार होता. 1818 मध्ये कर्नल प्रॉर्थरने हा किल्ला जिंकून इंग्रजांच्या ताब्यात आणला व त्यामुळे मराठ्यांना लोहगड सोडणे भाग पडले. किल्ल्यावरील काही तटबंदीही अजूनही चांगल्या स्थितीत पाहायला मिळते. किल्ल्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर असलेले पठार. इथून पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचे टाके पाहायला मिळते आणि हा समोर दिसतो आपल्याला किल्ल्याचा दक्षिण बुरुज. या बुरुजावर चुन्याच्या घाणीसारख्या एक वैशिष्ट्यपूर्ण यंत्राचे अवशेष आहेत. संपूर्ण किल्ल्यावरती धुक्याची दाट चादर पसरलेली होती. मराठे इसवी सन 1682 सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत 60 माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले, म्हणून तो तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापूर गावाजवळ येऊन पोहोचले. यानंतर आम्ही चाललो शिव मंदिरकडे.
हे समोर आपल्याला दिसते प्राचीन शिव मंदिर. किल्ल्यावर अजूनही आपल्याला तोफा बघायला मिळतात.